नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ईश्वरी स्वयंपाकाला लागलेली असते. तिचे पदार्थ ती बनवण्यामध्ये मग्न असते. तितक्यात तिथे आकाश येतो आणि प्रश्न विचारू लागतो की तू एकटीच कशी? तू झोपली होतीस की नाही? किती स्वयंपाक पण होत आला आहे, तुझ्या घरच्यांची पण किती काळजी करतात वहिनी तुम्ही. आणि नम्रता आली नाही का अजून? तर इथे ईश्वरी म्हणते नाही, मला नाही माहीत कुठे आहे ती, बहुतेक झोपलेली असेल. तर आकाश म्हणतो की मी तिला बघतो आणि उठवून तिलाही पाठवतो, तिलाही तिचे पदार्थ बनवायचे आहे. तर आता इथे ईश्वरी तिच्या कामात मग्न असते. ती कोणाचं काही टेन्शन नाही, पण तिला सगळ्यांच्या नाश्त्याचे टेन्शन, सगळ्यांना खाऊ पिऊ वेळेत घालणे हे तिचं टेन्शन. दुसरीकडे पाहतोय की आरामशीर झोपलेल्या नम्रताला आकाश उठवतो आणि विचारू लागतो की अजून तू कशी उठली नाहीस? तुला काही काळजी आहे की नाही? घरच्यांचा काही स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे की नाही? आणि तुला तुझी स्पर्धेची तयारी पण बाकी आहे, ती पण करायची आहे ना? तर ती त्याला म्हणते की मी जर झोपलेली होती तर तू स्वतः तयारी करून ठेवायची ना माझ्या अर्धी. आकाश, तू नवरा म्हणून काहीच कामाचा नाहीस करे, तू कधीच मला काही मदत करत नाही, असं त्याच्यावर आरोप लावत ती किचनमध्ये लगबगीने रागारागाने निघून गेलेली असते. झोपेतनं उठून डायरेक्ट किचनमध्ये. तर आता ती ईश्वरीला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता किचन खाली करून दे, मला माझे पदार्थ बनवायचे, हे सगळं सामान उचल बरं तुझं. तर आता ईश्वरी तिला सांगू लागते की ताई जरा शांत हो, हे काय करत आहेस तू? सगळ्यांसाठी मी स्वयंपाक बनवत आहे. आपल्या सगळ्यांना जायचं स्पर्धेसाठी, पण सगळ्यांचा विचार करायला हवा की नको? तर आता इथे नम्रता म्हणते मला कुणाशी काही घेणं देणं नाही, मला ना माझं तयारी करायची, माझी तयारी खूप बाकी राहिली. तर दुसरा गॅस स्टोव मला स्टोअररूममधनं आणून द्या आणि मी दुसरा गॅस लावते आणि ईश्वरी त्याच्यावरती स्वयंपाक करेल आणि इथे मी करेल, असा हट्ट आता इथे केलेला असताना ईश्वरी तिचे कान उघडणी करते की ताई जरा शांत हो, तू जरा जास्तच घाई करत आहे. 2 गॅस लावणं म्हणजे तुला अर्थ कळतो का? एकाच घरात 2 शेगड्या लावणं म्हणजे वेगळं होणं. तू हे सगळं काय बोलते, भानावर आहेस का? तर आता इथे ती म्हणते की मला भान वगैरे काही नाही, मला फक्त जिंकायची स्पर्धा, मला काही माहीत नाही, मला दुसरा गॅस लावून द्या, मला इथे माझी तयारी करायची आहे, आलेच मी फ्रेश होऊन, असं म्हणत ती जाते. आता इकडे आपण पाहू शकतो की राकेश हा पोचलेला आहे जिथे स्पर्धा आहे त्या ठिकाणी आता तो रूम शोधत आहे अर्णव आणि ईश्वरीची. त्याला रूम कळली कुठे, त्याचं लक्ष पोलिसांकडे जातं. पोलीस इथे म्हटलं तो जरा घाबरतो. तर त्यात तो दरवाजा उघडून ईश्वरीच्या आणि अर्णवच्या खोलीत जाणार, तेव्हाच तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि विचारतात इथे तू काय करतायस? तर तो म्हणतो की मी साफसफाईला आलेलो आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुझा आयडेंटिटी कार्ड तुझं कुठे आहे? तर तो म्हणतो की बहुतेक मी कपडे चेंज केले त्यावेळेला दुसऱ्या पॅन्टच्या खिशात राहून गेलं आहे, तर मी आलोच घेऊन. तर पोलीस म्हणतात की मला तुझा चेहरा पाहू दे. तितक्यात वल्लवी ते सगळं बघते आणि त्याच्या मदतीला जाते, पुढे सरसावते. इथे आपण पाहू शकतो की ईश्वरीने सगळी तयारी व्यवस्थित केलेली असते. आता निघायची वेळ झाली आहे, तर आजीचा आशीर्वादही ती घेत असते. आजी तिला भरभरून आशीर्वाद देते, नम्रतालाही देते. आता अंजली विचारते की तुमची तयारी सगळी झाली की नाही, आणि ईश्वरीला विचारते. ईश्वरी म्हणते हो सगळं तयार आहे. आता इथे नम्रताला पण अंजली विचारते, तर ती सांगू लागते की हो माझी पण तयारी झाली, मी काय काय बनवणारे वगैरे, इडली वगैरे असं काहीतरी सांगत असते. तर इथे ईश्वरी सांगते की सांगू का तुला एक प्रेझेंटेशन कसं करायला हवं? तू गजरा, केळीचं पान असं काहीतरी लावून मग त्याच्यावरती सगळं तुझं अन्नपदार्थ वाढ, मस्त वाटेल तेव्हा. तर इथे आजी कौतुक करते की तू पण स्पर्धेत आहे, ती पण स्पर्धेत आहे, पण तुला सतत दुसऱ्यांची काळजी, खरंच किती नशीबवान आहोत आम्ही. इथे ईश्वरीचं कौतुक झालेलं पण नम्रताचा तिळपापड झालेला पाहायला मिळतो. आता सगळ्यांची घाई गडबड चालू असते जाण्याची. तर आता ईश्वरी एक गोष्ट विसरली म्हणून किचनमध्ये जाते. बाकी सगळेजण गाडीत बसायला गेलेले असतात. ईश्वरी किचनमध्ये असतानाच नम्रता तिच्या बॅगमधली साडी काढते, त्याच्यावरती फॅविकॉल टाकते आणि पुन्हा एकदा ती साडी पॅक करून व्यवस्थित पिशवीत भरून ठेवते आणि असं दाखवते की मी काही केलंच नाही. आता सगळेजण निघत असतात आपापलं सामान घेऊन. इकडे मात्र क्लिनिंगच्या नावाखाली घुसलेला हा जो काही कोण व्यक्ती पाहू लागतात पोलीस. तर आता वल्लवी जाते म्हणते आणि हा माणूस रोज आमच्या रूममध्ये साफसफाईला येतो, माझ्या ओळखीचा आहे, एवढं काय त्याची चौकशी करू नका, तुम्ही एवढी चौकशी का करताय? असाही प्रश्न पुन्हा एकदा ते विचारते. पोलीस सांगू लागतात की एक गुन्हेगार आहे, तो फरार झाला आहे, तर इथे आम्हाला माहिती मिळाली की तो इथे येऊ शकतो, तर आम्ही त्याच्या शोधात आहोत, तर तुम्हाला तसं काही आढळल्यास आम्हाला नक्की कळवा, असा निरोप देऊन इथे आता इन्स्पेक्टर दुसरीकडे जातात. आता हा जो राकेश आहे याला वल्लवी पूर्णपणे मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार. दुसरीकडे कंटेस्टंट आपापली तयारी करतायत, काय राहिले काय नाही सगळी. 1 तास त्यांना मोहलत देण्यात येणार आहे, तेवढ्या वेळात त्यांनी त्यांची प्रेझेंटेशनची तयारी वगैरे सगळं काही करायचं आहे.
आपापल्या परीने प्रत्येकजण आपले पदार्थ वगैरे आहे की नाही, आपलं सामान व्यवस्थित आहे की नाही, सगळे काही चेक करू लागलेलं असतं. दुसरीकडे राकेशला मात्र वल्लवी सवाल करताना बघायला मिळेल की तू काही तर कामात आलेला नाही, आता जेलच्या बाहेर फरार झाला आहे तरी तू काही कामाचं नाही, तिथेही तू प्रॉब्लेमच क्रिएट करतोय, तुझ्याच्याने काय होणार आहे की नाही. तर तो म्हणतो की माझ्याच्याने काय होणार आहे की नाही, तर तुमच्याच्याने झालं का, मला बाहेर काढण्याचं कारण तुमचं हेच होतं ना, तुमच्याकडनं शक्य झालं नाही म्हणून तुम्ही मला इथे आणलं ना. आणि वल्लवी मात्र त्याला फाडफाड बोलत असते. वल्लवीला तो म्हणतो मला अक्कल शिकवायची नाही, मी माझं काम चोखच पाडणार आहे, तू तुझं बघ. इकडे मात्र पाहतोय की आपण रमाकांत हा पळून जाण्याच्या प्रयत्न करत असतो की काही करून पळून जावं. तर नक्की करावं काय हा त्याच्या पुढे प्रश्न आहे. तो स्वतःचे हातपाय झटपट करून खोलतो. आपण बाहेर जायचं म्हटलं तर हा तिथे दारातच बसला आहे उमाकांत. त्याला तितक्यात कॉल येतो आणि तिकडनं वल्लवी सांगू लागते की लवकर ह्या ठिकाणी पत्त्या सांगते आणि ह्या ठिकाणी ये सांगू लागते. तर आता तो म्हणतो हो मी थोड्याच वेळात पोचतो. रमाकांतने मात्र यशस्वीपणे स्वतःला सोडवलेला आहे आणि एका ठिकाणी जाऊन लपून बसतो. उदयकांत येतो, त्याला शोधू लागतो, तो कुठेही भेटत नाही. आता त्याला कळलं आहे की आता हा पळाला तर आपली काही खेर नाही. मग तो शोधू लागतो, बंदूक काढतो आणि म्हणतो की दादा इथेच लपलेला आहे, तू लवकर बाहेर ये नाही तर तुझी काही खेर नाही, आणि त्याला धमकी देऊ लागतो. तर आता इथे दादा त्याच्यापेक्षा हुशार, तो पाठीमागून येतो, त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला तिथेच दाबून आडवाच करतो आणि मग इतकं मारतो संताप सगळा व्यक्त करतो. तुझ्यामुळे माझा संसार गेला, तुझ्यामुळे माझी बायकोने आत्महत्या केली, तू आमचं आयुष्य बर्बाद केलं असं म्हणत धुवून काढतो आणि त्याला तिथेच पिटाई करून तिथे खाली पाडलेलं असतं रमाकांतने आणि तिथून पळालेलं असतो. उमाकांत आता त्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळणं. आता शेवटचा 1 तास राहिला आहे तर सगळ्या कंटेस्टंट लोकांना इथे होस्ट जे असते ते सांगू लागते की प्रत्येकाने आपली तयारी 1 तासाच्या आत म्हणजे 60 मिनिटात पूर्ण करायची. लवकर सगळेजण कामाला लागा. आता प्रत्येकजण आपापले कॉस्ट्यूम घालून त्यांनी बनवलेले पदार्थ ते सगळं व्यवस्थित मांडून आपलं प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि आज फायनल, आज सगळ्यांचे पॉईंट पाहून सगळ्यांना ठरवण्यात येईल की कोण विनर आणि कोण नाही. ह्या सगळ्या गोष्टीत आपण पाहू शकतो. सौदामिनी जी असते ती तिच्या ज्या कंपनीकडून आलेली माणसं त्यांना सांगते की मी तुमच्यासाठी वेगळं असं पदार्थ आणि ड्रेस ठेवला आहे, तो व्यवस्थित सगळ्यांसमोर घाला आणि आपलं प्रेझेंटेशन उत्तम करा, आपल्याला जिंकायचे. दुसरीकडे पाहू शकतो रमाकांत हा काही करून सुटून आता अर्णव जिथे आहे तिथे जाऊन त्यांना सांगणार आहे की ईश्वरी आपल्या वल्लवीने आजपर्यंत आपल्यासोबत काय काय केले. तर ते प्रयत्नात तो पळत असतो, त्याला माहिती पडलं की ते कुठे, तर तिकडे जाण्यासाठी तो निघालेला आहे. तर आपण दुसरीकडे पाहू शकतो ईश्वरीच्या लक्षात आलं की आपल्या साडीला काहीतरी डाग लागला आहे. तर ती साडी नीट पाहू लागते. तर साडी पाहता तिच्या लक्षात येतं की या साडीवरती कोणतरी काहीतरी पाडले. तर अर्णव तिला म्हणतो तू घरात होती तेव्हाच तू साडी आणली, तेव्हा नीट पाहिली नाही का. तर ती म्हणते मी आले तेव्हा होती चांगली रूममधनं, त्याच्यानंतर माझ्याच हातात ही साडी, मला नाही माहिती काय झाले. तर ती घाबरते, रडू लागते. तर ईश्वरीला छान प्रकारे इथे आपणला अर्णव म्हणू लागतो की तू टेन्शन घेऊ नको, काही होणार नाही, हे सगळं आलेलं संकट आपण काही करून निस्तरू. पण ती म्हणते की नाही, खूप कमी वेळ, एवढं कमी वेळेत आपण काय करणार आहे, कुठून नवीन साडी आणणार वगैरे. तर ते टेन्शन तिला आलं आहे. तिची जी टेन्शनची बाजू आहे ती पाहिल्यावर त्या आकाश त्यांना मदत करायला जात असतो. तरी नम्रता त्याला म्हणते की आता दरवेळीप्रमाणे त्यांना मदत करण्याच्या नादात आपल्याला उशीर होऊन जाईल, आपल्याला पण ही स्पर्धा जिंकणं गरजेचं आहे. ते नाही जिंकू शकले तर आपण तरी जिंकायला हवं की नको, आपल्या कंपनीला वाचवायचं आहे ना आपल्याला. तर आकाशला तिथेच थांबवते, जाऊच देत नाही. इथे मात्र आपण पाहू शकतो की इथे नम्रता तिची प्रेझेंटेशनची छान प्रकारे तयारी करते. मात्र राकेश आता ह्या सगळ्या गर्दीचा फायदा उचलत ज्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णवच्या कपड्यांची ट्रॉली आहे तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या ट्रॉलीलाच त्याने आता बॉम्ब लावायचं ठरवलेलं आहे. आणि त्या ट्रॉलीजवळ ते दोघंच जण उभे राहणार, त्यामुळे त्या दोघांना मारणं सोपं जाईल, हाच त्याचा हेतू. आणि त्या हेतूला त्याने पूर्णही करताना आपण पाहू शकतो त्यांच्या ट्रॉलीला त्याने खालून तो बॉम्ब चिटकवलेला आहे आणि टाईम पण सेट केलेला आहे. आणि त्या सेट केलेल्या टाईमनुसार आता कधीही बॉम्ब फुटणार. मात्र ईश्वरीला टेन्शन आले, काय करू आता हे सगळं. आता इथे तिला पर्याय सापडत नाही आहे. पण अर्णव तिला म्हणतो की आपल्याला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची, पण नक्की काय करावं. इथे आपल्याला पाहायला मिळेल की सौदामिनी विचारते की बॉम्ब कुठे लावला आहे. तिला तो सांगतो की ह्या ठिकाणी लावला आहे, थोड्याच वेळात बॉम्ब फुटणार आहे. खरं तर आता ट्विस्ट येणार आहे, जिथे बॉम्ब आहे तिथे अर्णव ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी रमाकांत पोचणार, त्यांना ढकलणार आणि त्या बॉम्ब सकट तो बूम
त्याचा विषय संपणार. आता आर्नव त्याच्या बाबाला गमावणार का या सगळ्या प्रकरणात? चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आता घेऊ छोटीशी विश्रांती आपण. धन्यवाद.